नमस्कार मित्रांनो. आज आपण आलोय साखरवाडीचा बावऱ्यापाशी दर्शनासाठी मित्रांनो. आणि खरोखरच आजचा आपला दुसरा दिवस आहे. अतिशय सुंदर खरोखर पार पडला आणि खरोखर लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आपल्याला मित्रांनो. कुठलीही कमतरता आपल्याला केली नाही किंवा भरपूर लोकांनी सपोर्ट करतायत. आणि आज इथून पुढे आपण दुसरीकडे पण जाणार आहे मित्रांनो. आज बघूया दादांचं आज जे खरोखरच मित्रांनो जे पुसेगाव हिंद केसरी मैदान फक्त गुलाल पाहिजे, बाकी काही नको. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा आपल्या महाराष्ट्राला. सूरज हनुमंतराव साखरवाडी. दादा बावऱ्यानं खरोबर आपला बिनजोडचा बादशाह मथुर हो. कसं नियोजन झालं होतं दादा हे? नियोजन अगोदर झालं होतं. मग तो दादा म्हणजे आमच्या घरातला माणूस आहे. दादानं फोन केला आपल्याला, मग गाडी पळवायची. आपण काय मागचं पुढे बघत नाही. दादा फोन आल्यावर दादाला म्हणलं पळवूया गाडी. आधीच नियोजन झालं होतं दादा. दादा बावऱ्यानं आणि नामांकित किताब आपल्या नावावर केल्यात. आणि खरोखर म्हणजे पुसेगावचं हिंद केसरी ओरिजिनल मैदान. हो. का तर आटीताटीची लढत आपल्याला बघायला मिळते प्रत्येक गटापासून. का तर हो. एकच चिठ्ठी होती. हो, एकच चिठ्ठी होती. आणि काय विचार चालला होता आदल्या दिवशीपासून काय? नाही, इथं गोट्यातच बसलेलो, गट निघले तेव्हा 8 नंबर तास लागलं. मथुरवर कड आली. कडला तो पण बैल कडचा वाशा आहे आणि आमचा पण बैल कडनं पोहतो, काय अडचण नाही. त्यामुळे कड आली तरी आम्हाला काय हे नव्हतं. 8 नंबर तास मथुरवर कड आली होती, त्याच्यामुळे काय टेन्शन नव्हतं बैलाचं. गट पास केला अंतरात. सेमीला पण 2 नंबर तास आलं होतं. ह्या बैला कड आली होती ह्या साईडला. आणि सेमी पण एकच्याकडे बैल काढून सेमी पण पास झाला. फायनलला पण कडेला तास आलं 1 नंबर. मध्ये असती तर काय तर वेगळं बघितलं असतं, पण नशिबानं दिलं तेवढं आपल्याला नाही. आता कडन असून पण 3 नंबरचा मानकरी झाला म्हणजे खूप म्हणजे एवढं पब्लिक होतं, एवढं क्राऊड होतं, तरी पण गाडी खरोखर स्पीड वर आली है ना. गाडी बैल पण दोन्ही पब्लिकची पाहणारे आली, त्याच्यामुळे गाडीला गती लागली होती. एकजूट म्हणजे एक ताकद लागली है का नाही. हो. ड्रायव्हर कोणता दादा? अच्युत आपला अच्युत म्हणजे रन मशीन. रणमशी. त्यात काही विषयच नाही है का नाही. जेव्हा जेव्हा गाडी बसतो अच्युत ड्रायव्हर तेव्हा काय तर करणार वेगळा हम्म. बघायला मिळतो आपल्याला है का नाही. हो. काय सांगशील अच्युत ड्रायव्हर? पण ड्रायव्हरची गाडी म्हणजे ड्रायव्हर डोक्यानं गाडी हाणतात. आणि बैल मथुर पण ड्रायव्हरला पळतो का तर पळतो, 2 वेळा जास्तच पळतो तो बैल पण. काय तर आमचा आपलं बैल पण पळतो ड्रायव्हर. राहुल दादा थोडे कामात असल्यामुळे इलेक्शन मुळे आता बिझी आहे. काय झालं दादांचं कॉलचं काय झालं गुलाब राहिल्यावर गाडी काय नाही, तिथं फोन लागत नव्हते ना नव्हतं कोणाचे. त्यामुळे नंतर झालं दादाचं बघ. नाही का, दादानं आधीच सांगितलेलं आपण बोलायला राहणार नाही. दादाचा बैलावर विश्वास आहे, त्याच्यामुळे काय अडचण नाही. आता किती मोठा संघर्ष आहे ह्याच्या पाठीमागे तर महाराष्ट्राला कळलं पाहिजे. का तर पडद्यासमोर सगळेजण असतात पण त्या संघर्ष कोणाला माहित नसतो. का तर त्याची देखभाल किंवा काय म्हणजे किती काळजी तेव्हाच बैल कष्ट नाही तर कधी आपल्याला गुलाल देत असतो. 1.5 वर्ष झाला मागच्या बैल पळायच्या मैदानच्या आदल्या दिवशी आपण बैल घेतलेला. दुसऱ्या दिवशी बैल पळायचं मैदान होतं. आपले साताराचे अक्षय मोरे, त्यांचा बैल आपल्याला बलमा होता. सगळ्यात पहिल्यांदा बलमात बैल पळायला. सेमीफायनलला हार झाली होती. हार पण आपल्याला देवाकडून झाली होती, बकासूरकडून झाली होती. त्यानंतर आपण बकासूरमध्ये 1 नंबर केला. 1 नंबरची ढाली दुसऱ्या मैदानात. बकासूरवर पळून आपण निमसोडच्या मैदानात 1 नंबर केला होता. तिथनं पुढे बैल सगळ्या बैलात पळाला. बैल आता फक्त 2-3 बैल राहिले तेवढी पळायची. त्यात पण बैलात बैल 100% पळला आता इथून पुढे. म्हणजे खरोखर म्हणजे लय म्हणजे बैल सामान्य एवढं मुश्किल ही नाही आहे का नाही. बैल पळत होता, पण बैलाला पायऱ्यांची लय अडचणी. म्हणजे आता चालूला तर सगळे बैल आज ह्योच बैल नाही, लय बैल पळतात. फक्त बैलांना पायऱ्यांच्या अडचणीमधून बैल बांधून येते. आता किती अडचण येते हो दादा. का तर पायऱ्याची लय अडचणी. किती कॉल केल्या तुम्ही आपल्या कॉल नाही दादा, आमचं कसं आहे, आम्ही लय ही करत नाही. एखाद्याला बैल दिला तर दिला, ज्याच्या मनात जे तो आपल्या बैलाचा मालक आहे, त्यामुळे आपण काही लय ही करत नाही. पण माणसं चांगली भेटली, दिला सगळ्यांना बैल दिला. आता 2-3 राहिले, ते पण बैल देतो म्हणले. ते झालेली नियोजन हॉटेलला जातं एवढ्या महिन्याभरात. मित्रांनो दादा आमची पण वारी आम्ही एक ठेवला की जो करायचा सगळ्यात लांब प्रवास आम्ही आपल्या बिंदूरच्या मथुरला भेटण्यासाठी हो. संभाजीनगर वरून आम्ही Direct. आता पण मुंबईला जाऊ शकतो. फक्त नाही फक्त अख्ख्या महाराष्ट्राला दाखवायचं ही बैलगाडी क्षेत्र काय आहे. बरोबर. त्यासाठी आपण ही 24 नंदींची वारी करतोय. का तर हो. हे प्रसाद आम्ही संभाजीनगर वरून डायरेक्ट आम्ही मथुरला भेटण्यासाठी जाणार आहोत. आणि काय सांगशील आपला देव बकासूर गटालाच हार झाली होती. काही लोकांनी कमेंट केल्या, काय सांगशील आपल्या देवाबद्दल? तो बैल त्या बैलाचा कुणीच नाद करू नये महाराष्ट्रात. बकासूर मथुर ही 2 बैल, म्हणजे ह्या 2 बैल इथनं मागं बी कधी झाली नाहीत आणि इथनं पुढं बी कधी तसली बैल होणार नाहीत. म्हणजे आपण त्यांच्यावर कम्पेअरच करू शकत नाही आपल्या बैलांची. ती बैल म्हणजे वेगळी, आपली बैल वेगळी, ती बैल वेगळी. जाऊ देवावर पळाला तुम्ही. हम्म. काय वाटलं, काय नव्हतं 1 नंबर झाल्यावर? नाही, सगळ्यांची इच्छा असते. आमची पण इच्छा होती बकासूरमध्ये पाहिजे. मामांना पण बैल दिला लगेच आम्हाला. आणि 2 वेळा पळलो आपण. एकदा 1 नंबर केला आणि एकदा खानापूरमध्ये मैदान होतं तर 2 नंबर केला. मामांबद्दल काय सांगशील? नाही, मामांनी आम्हाला 2 वेळा आम्ही बैल मागितला, त्यांना आम्हाला 2 वेळा बैल दिला. मित्रांनो बघा ही प्रेम पाहिजे लो, बाकी काही नको बैलगाडी क्षेत्रामध्ये. असंच मित्रांनो खरोखर दादा लय वेळ घेत नाही का, आम्हाला पण लहान जायचा बावऱ्या खरोखरच खूप चांगला बैल आहे, खूप नामांतर तुमचं करेल. अशीच सेवा करत राहावा, बाकी काही नको. आज ना उद्या एक हार झाली म्हणून मित्रांनो काय होत नसतंय. फक्त आज पुसेगावचा गुलाल किती महत्वाचा आहे सांगा. शेगावचा गुलाल म्हणजे त्याच्या पुढे शेवट आहे. तो गुलाल म्हणजे शेवट आहे. आणि आमची सगळ्यांची स्वप्न पूर्ण झाली. आमची शेट बैलाचे मला शरद शेट माने देवी खिंडीचे आहेत.
त्यांची पण एकच इच्छा होती की पुशेगावचा गुलाल, आणि ते पण बैलांना करून दाखवलं, आणि वडकीत पण त्या दिवशी बैल राहिला. सगळी जवळजवळ सगळे हिंद केसरी मैदान आता, पेडगावचं फक्त बैल मैदान राहिले आता, ते पण आता ह्या वर्षी देवाच्या कृपेनं आता काय होईल ते. आपण प्रयत्न करत राहायचं, देव देतोय द्यायचं तेव्हा ते देणारच आहे आपल्याला. चालतंय दादा, खरोखर तुम्हाला शुभेच्छा आणि देतो. तुम्ही आलात त्याच्याबद्दल पण धन्यवाद. दादा खरोखर असं प्रेम कायम ठेवा, आणि खरोखर दादा आज वेळ दिला तुम्ही मला, आणि वेळ दिल्याबद्दल तुमचं खरोखर माझ्या चॅनल बद्दल तुम्ही मला भेट दिली. एवढ्या रात्री पण थांबला तुम्ही, आज बैलाचं दर्शन भेटलं का, तर P1 आणि मी आम्ही काल आज आता आमचा किती दिवस जातील हे फक्त तुमचा सपोर्ट राहून देईल, पाठीशी असून देईल, बाकी काही नको, आम्हाला एवढंच पाहिजे. खरं मित्रांनो, आज खरोखर दादांना मानलं पाहिजे, बाकी काही नको. आता 2 शब्द आपल्या चॅनलला बोला. तुमचं मनापासून धन्यवाद. ह्यात करा, ह्यात व्हिडिओ